नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राधानगरी धरणातून पाणी सोडण्याची मागणी. भोगावती नदीचं पात्र कोरडं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. राधानगरी धरणातून गेल्या 8 दिवसापासून भोगावती नदीपात्रात पाण्याचा एक थेंबही सोडण्यात आलेला नसल्याने नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहे. परिणामी नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हस्तक्षेप करून जलसंपदा विभागाला राधानगरी धरणातून तातडीनं पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील घाटवडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भोगावती नदीकाठावरील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये पाणी नसल्याने त्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे अनेक नळपाणी योजना बंद पडण्याच्या स्थितीत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ पाणी अडवून ठेवलेल्या ठिकाणचा अपवाद वगळता नदीपात्रातील बहुतांश भाग कोरडा पडला आहे. काही ठिकाणी पाण्याची लहान डबकी तयार झाली असून त्यातील पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.